आजच्या चालू घडामोडीला या टॉपिकमध्ये आपण सोने चांदी दरवाढ आणि भारतीय अर्थव्यवस्था याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. मुळात हा टॉपिक का इम्पॉर्टंट आहे बघा. जी एस थ्रीमध्ये आपल्याला माहिती आहे इकॉनॉमी, ठीक आहे. मग इकॉनॉमीमध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट हा एक पार्ट असतो आपला आणि त्याच्यात एक करंट अकाउंट डेफिसिट असतं, ठीक आहे. तर याच्याशी रिलेटेड हा टॉपिक आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा टॉपिक बघणं गरजेचं आहे. तर चला आपण बघू. जसं की मी सांगितलं तुम्हाला, तर आपण याचं दोन गोष्टींमध्ये डिवायडेशन केलं ह्या टॉपिकला. एक तर कोणकोणते फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे की सोने चांदीचा जो दर आहे तो वाढतो आहे दिवसेंदिवस आपल्याला बघायला मिळत असेल. जर आपण लास्ट 5 इयर्सचा जर विचार केला तर 50%ने सोन्याच्या प्राईस हाईक झाल्या आणि ॲप्रॉक्सिमेट 100%ने सिल्वरच्या प्राईस हाईक झालेल्या आपल्याला दिसत आहे. तर ह्या गोष्टी, मग याच्यासाठी काय कारणं आहे ते कारणं आपण एक एक करून डिस्कस करू. या अँगलने आपल्याला GS3मध्ये प्रश्न येईल, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं बघा, सोनं जे आहे याला एक सुरक्षित गुंतवणूक किंवा सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा बघितलं जातं. जसं की आपण बघणार वेस्ट एशिया डिस्टॅबिलाइज राहतो, तिथं कॉन्फ्लिक्ट चालू असतात. त्याच्यानंतर युक्रेन रशियाचं वॉर चालू आहे सध्या. अशा कारणांमुळे आपण बघतो की जो गुंतवणूकदार राहणार आहे हा कागदी चलनापेक्षा सोन्यासारख्या हार्ड ॲसेटमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्राधान्य देत असतो. त्याच्यानंतर बघा दुसरा पॉईंट बघू तर सेंट्रल बँक्स रिझर्व्ह. मग आता होतं काय की डॉलरायझेशन एक कन्सेप्ट असते की आपण डॉलरवर जेवढं आपलं डिपेंडंट आहे त्याला आपण कमी करतो. मग हे कमी कसं करणार आहे, तर आपण जो आपला ट्रेड करतो हा डॉलरमध्ये न करून त्या डॉलरला काय करायचं, आपण आपल्या जे स्टोअर करावं लागतं. आपल्याला माहीत असेल की रिझर्व्ह ट्रँच पोझिशन एक असते. मग याच्यात आपल्याला माहिती आहे की IMF 5 करन्सी देतं. तो एक वेगळा टॉपिक आहे, आपण एखाद्या वेगळ्या लेक्चरमध्ये बघू. परंतु मला सांगायचा मुद्दा हा आहे की ज्या पण आपल्या सेंट्रल बँक्स असतात, जसं की इंडियाचा जर विचार केला तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. मग हे काय करतात की सोन्याची जी खरेदी करून ठेवता आणि आपल्याकडे स्टोअर करत असतात. याच्यामुळे त्यांना जास्त डॉलर परचेस करावे लागत नाही. यालाच डॉलरायझेशन म्हणतात, ठीक आहे. मग आपल्या ज्या सेंट्रल बँक्स असतात तो त्याचा साठा वाढवत असतात. त्याच्यानंतर पुढचा एक पॉईंट बघू आपण, तिसरा जे कारण आहे की का याचं रेट वाढतोय, तर बघा व्याजदर आणि सोन्याचा संबंध. आता याच्या रिलेटेड आपल्याला 2021 UPSC CECच्या प्रीला प्रश्न आला आहे की US फेडरल रिझर्व्हचे जर इंटरेस्ट रेट कमी जास्त केला तर इंडियाच्या इकॉनॉमीवर कसा इम्पॅक्ट होईल. हा थोडा वेगळा कॉन्सेप्ट आहे, पण मी तुम्हाला सांगून देतो की 2021ला ऑलरेडी याच्यावर प्रश्न आलेला आहे. तर बघा, जेव्हा पण USचं फेडरल रिझर्व्ह राहणार आहे, जसं की आपली रिझर्व्ह बँक आहे, तिकडे फेडरल रिझर्व्ह म्हणतात त्याला, तर व्याजदर कमी करते. त्यावेळेस होतं काय की आता व्याजदर कमी करणार आहे म्हणजे काय की एखादा इन्व्हेस्टर जर बँकेमध्ये पैसे ठेवणार आहे त्यांना काय मिळणार आहे, त्याच्यावर कमी व्याज मिळणार आहे. मग त्यावेळेस लोक काय करतात की सोनं काय करतात आपली इन्व्हेस्टमेंट म्हणून समजतात. मग त्याच्यामुळे काय होतं, परत सोन्याची खरेदी वाढते. मग परत आपल्याला माहिती आहे इन्फ्लेशनचं की एखाद्या गोष्टीचं डिमांड वाढली की तिचा जो प्राईस असते ती हाईक होत असते. त्याच्यामुळे एक काय असते तो आपली सोन्याचं रेट वाढण्याचं ते एक वन ऑफ द रिझन आहे. त्याच्यानंतर एक ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट नावाचा इकॉनॉमिक कन्सेप्ट असतो बघा. हा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे, याच्यावर आपल्याला खूप ठिकाणी प्रश्न बघायला मिळतील. आता ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट जी असते ना ती सेकंड बेस्ट अल्टरनेटिव्ह असते. म्हणजे की सपोज तुम्ही UPSC करताय, ठीक आहे. मग आता काय करताय, तुमचा फर्स्ट प्रेफरन्स काय UPSC करणं आहे. ज्यावेळेस तुम्ही UPSC करत नसता तर तुम्ही काय दुसरं काहीतरी करत असले. सपोज तुम्ही इंजिनियर असते तर इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही काहीतरी जॉब केला असता. म्हणजे जो सेकंड तुमचा ऑप्शन राहणार आहे त्याला आपण ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतो किंवा त्यालाच आपण काय बेस्ट अल्टरनेटिव्ह म्हणतो. म्हणजे तुम्ही हे करत नसता तर ते केलं असतं. म्हणजे काहीतरी गोष्ट करताना काय करता, तुम्ही एखादी ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट लॉस करता. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. याच्यावर सुद्धा UPSC CEC 2022ला, त्याच्यानंतर CDS आणि CAPFला ऑपॉर्च्युनिटी कॉस्टशी रिलेटेड प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर करन्सी डेप्रिशिएशन आपल्याला बघायचं आहे. करन्सी डेप्रिशिएशन आता काय आहे बघा, आपल्याला माहिती असेल की करन्सीचा रेट कसा ठरतो. त्याच्याशी रिलेटेड आपण आधी बघितलं, आपला आता जो रेट ठरतो रुपयाचा तो मार्केट डिपेंडंट आहे. याच्या आधी काय होतं, RBI डिटरमाइन करत होती की आपल्या रुपयाची जी व्हॅल्यू राहणार ही डॉलरच्या तुलनेत किती राहील. त्याच्यासाठी आपण बघा तारापोरे कमिटी बसवली होती. तारापोरे कमिटी पण आपल्याला लक्षात ठेवायची. मग तारापोरे समिती कशाबद्दल होती, तर तारापोरे समिती याच्याबद्दल होती की कॅपिटल अकाउंट आपली जी ट्रान्सफर होतं त्याच्याशी रिलेटेड तारापोरी समिती होती, लक्षात ठेवायची. मग ज्यावेळेस आपलं काय होतं, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट इम्बॅलन्स होतो, ठीक आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट इम्बॅलन्स होणार आहे त्यावेळेस काय होणार आहे, त्याचा जो इम्पॅक्ट राहणार आहे तो आपल्या करन्सीवर होणार आहे. ज्यावेळेस आपला इम्पोर्ट वाढतो त्यावेळेस आपलं जे करन्सी असते म्हणजे रुपया काय होणार आहे, डेप्रिशिएट होणार आहे. आणि त्याच्या कम्पॅरेटिव्ह जो डॉलर राहणार आहे तो काय होत जाणार आहे, ॲप्रिशिएट होणार आहे. मग आपल्याला माहिती आहे की सोने ज्यावेळेस करतोय आपण, मग परत काय होतं, आपलं करन्सी डेप्रिशिएशन होतं आणि परत काय होणार आहे, मग सोन्याच्या किमती वाढणार आहे. कारण
जी रुपया राहणार आहे हा डॉलरच्या तुलनेत काय होणार आहे, स्वस्त होणार आहे. हे गोष्ट लक्षात ठेवायचं. आणि चांदीचं एक जर बघायला गेलो तर चांदीचा हा इंडस्ट्रियल यूज खूप जास्त होत असतो. मग चांदीचं कुठे कुठे होत असतं, सोलर पॅनल्समध्ये, 5G नेटवर्कमध्ये, त्याच्यानंतर EVमध्ये. त्याच्यामुळे सुद्धा चांदीला डिमांड होतो आणि डिमांड वाढली की काय वाढणार आहे, तुमचा रेट वाढणार, ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग याचा आपल्या इंडियन इकॉनॉमीवर काय इम्पॅक्ट होणार आहे तो पण बघू आपण. दोन प्रकारचे इम्पॅक्ट असणार आहे, एक पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक आणि दुसरा जो राहणार आहे हा नकारात्मक इम्पॅक्ट राहणार आहे. आपण दोघांबद्दल चर्चा करू. बघा पॉझिटिव्हमध्ये काय आहे, संपत्तीचा जो संपत्तीचा प्रभाव म्हणजे जेवढे पण आपल्याकडे कुटुंब राहणार आहे त्यांच्याकडे अंदाजे जर आपण आज विचार करायला गेलो तर 25,000 ते 30,000 टन इतके सोने त्यांच्याकडे आहे. म्हणजे काय होते, त्यांची वेल्थ वाढते. हा एक गोष्ट आपण इथं लक्षात ठेवू शकतो. आणि लोक त्याला सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा खरेदी करत असतात, हे पण लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर गोल्ड रिसायकलिंग म्हणजे काय की इम्पोर्ट करायचं आपण, त्याच्यावर प्रोसेसिंग करायची आणि त्याला नंतर काय करायचं, एक्सपोर्ट करायचं, म्हणजे ज्वेलरीज जेव्हा युटेन्सिल्स असतील त्याच्यात. ठीक आहे, तर असे दोन पॉझिटिव्ह इम्पॅक्ट्स बघू. त्याच्यानंतर थोडे दोन आपण निगेटिव्ह इम्पॅक्ट. आणि जो आपल्या इकॉनॉमिक्सचा मेनली कन्सर्न आहे की करंट अकाउंट डेफिसिट. ठीक आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट आपण स्टडी केलं असणार. तर बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे व्यापार व्यवहार तोल. ठीक आहे, BOP. त्याच्यात दोन अकाउंट असतं आपल्याला माहिती आहे, एक करंट अकाउंट असतं आणि एक काय असतं, कॅपिटल अकाउंट असतो. तर आपल्याला माहिती आहे की करंट अकाउंट जे आहे ते भारताचं नेहमी काय डेफिसिटमध्ये राहतो, म्हणजे निगेटिव्हमध्ये राहतो, घसारा. ठीक आहे, त्याला मराठीत आपण घसारा म्हणतो, डेफिसिटमध्ये राहतो. कारण की आपला इम्पोर्ट हा नेहमी जास्त असतो ॲज कम्पेअर टू एक्सपोर्ट. त्याच्यामुळे आपलं काय होतं, इम्पोर्ट बिल वाढतं आणि आपलं डेफिसिट क्रिएट होतो. आणि याचाच इम्पॅक्ट जर पुढे बघणार तर आपली रुपी डेप्रिशिएट होत असते. एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचे. तर हे सगळे तुमचे काय निगेटिव्ह इम्पॅक्टमुळे हाच एक इम्पॅक्ट आहे जो की तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. मग याच्यासाठी गव्हर्नमेंटने काय काय इनिशिएटिव्ह घेतलेले ते जर बघायला गेलो तर गव्हर्नमेंटने काय केलं आहे, पहिले तर सॉवरिंग गोल्ड बॉन्ड नावाची स्कीम आणली की ज्याच्यात काय करू शकता, तुम्ही गोल्ड खरेदी करू शकता. त्याच्यावर तुम्हाला एक फिक्स रेटने काय मिळतं, इंटरेस्ट रेट असतो आणि तो तुमचा रिटर्न्स पण तुम्हाला भेटत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर गोल्ड मॉनिटायझेशन स्कीमसुद्धा आणलेली आपण. आणि सुधारित सुवर्ण ठेव योजना, त्यालाच आपण RDGS असं म्हणतो. तर एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि आता GS1च्या अँगलने जर लक्षात ठेवायचं असेल आपल्याला, ठीक आहे, जर लोकेशन बेस्ड प्रश्न विचारलाच आयोगाने तर काय करायचे, सोन्याचे रिझर्व्स कुठे कुठे आहे आपल्याला माहीत असेल की कर्नाटकामध्ये आहे. मग KGB आपण पाहिलं असेल, कोलार गोल्ड माईन. ठीक आहे, कोलार गोल्ड फील्ड लक्षात ठेवायची. ठीक आहे, सोन्याबद्दल एवढंच एक लक्षात ठेवायचं. आणि चांदीचा जर विचार करणार आपण तर राजस्थानमध्ये झावर मायनिंग आहे, तर तिथं लक्षात ठेवायचं. म्हणजे कर्नाटक सोने आणि चांदी जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही राजस्थान लक्षात ठेवू शकता. तर एवढं रिलेटेड टॉपिक आपल्या सोने चांदीच्या दराशी रिलेटेड होते. मग त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय इम्पॅक्ट होईल, तर हे सगळं आपण बघितलेलं आहे. याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही सुद्धा लिहायचं आहे. आणि कन्क्लुजन आपण लिहायचं आहे की जे की तुम्ही जी ग्लोबल अनसर्टेनिटी दिसते त्याच्यामुळे सोने चांदीचे दर वाढताना आपल्याला दिसत आहे. आणि भारत सरकारने जे स्टेप घेतलेले ते पण तुम्ही राईट डाऊन करायचे. धन्यवाद.